आता नागपूरमधून एक धक्कादायक बातमी आहे। नागपुरातील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित एनजीओ मध्ये काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवर इस्लामी रूढी परंपरा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप करण्यात आलाय। एनजीओ संचालक रियाज काझी तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातील काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजे, दुआ मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोललं पाहिजे असा दबाव आणायचा असा आरोप आहे। परधर्मातील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतरही वारंवार रियाज काझी सातत्यानं त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरायचा अशी माहिती आहे। 4 पैकी एका तरुणीनं रियाज काझीनं तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचाही आरोप केलाय। पोलिसांनी या प्रकरणी रियाज काझी या 48 वर्षांच्या एनजीओ प्रमुखाला अटक केली आहे। त्याच्या साथीदारांचाही शोध घेतला जातोय, तसंच एनजीओला सुरू असलेल्या अर्थपुरवठ्याचाही मागोवा घेतला जातोय। या संपूर्ण दबाव आणण्याच्या तंत्रामागे धर्म परिवर्तन घडून आणण्याचा हेतू होता का? या एनजीओ मध्ये यापूर्वी काम करणाऱ्या मात्र नोकरी सोडून गेलेल्या आणखी काही महिला आहेत का आणि त्यांनी नोकरी का सोडली याचाही तपास सध्या पोलिसांनी सुरू केला आहे। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा हाच तो कार्यालय आहे ज्या ठिकाणी रियाज काझी जो आहे त्याच्यासोबत काम करणाऱ्या ज्या तरुणी आहेत त्यांच्यावर मुस्लिम धर्माच्या विविध ज्या काही प्रथा आहेत त्यांचा पालन करण्यासाठीचा दबाव आणत होता। नमाज पठण केलं पाहिजे, दुआ मागितली पाहिजे, रोजा ठेवला पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह जो आहे तो त्याच्या याच एनजीओच्या कार्यालयामध्ये युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी जो लहान मुलं जे आहेत, जे वंचित शोषित झोपडपट्टीचे मुलं आहेत त्यांना शिक्षण देणारा हा एनजीओ आहे। या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीचे कार्य सुरू होते आणि त्याची तक्रार या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणींनी दिली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी आरोपी रियाज काझीला अटक केली आहे। सध्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीच्या या कार्यालयाला कुलूप लागलेला आहे आणि या प्रकरणी त्याला इतर आणखी काही लोक मदत करणारे होते का, साथ देणारे होते का, इतर काही लोक यामागे आहेत का याचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहे। सोबतच या संपूर्ण प्रकरणाच्या मागे धर्मप्रसार करणे, धर्म परिवर्तन घडवून आणणे असे काही प्रकार किंवा असा काही उद्देश आहे का याचा तपास जो आहे तोही पोलिसांद्वारे केला जाणार आहे। सध्या रियाज काझीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कसून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे। मात्र सध्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी जो लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारा एनजीओ होता, मात्र तिथे हिंदू तरुणींवर दबाव आणला जात असल्याची तक्रार पोलिसांकडे आली आणि त्याच्यानंतर या एनजीओचा कार्यालय सध्या तरी कुलूप बंद आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।